नमो नमः सर्वेभ्यो। सुप्रभातम्। अद्य दिने वयं नवमस्य गीतायाः भगवद्गीतायाः नवमस्य अध्यायस्य विवरणं वयं अधुना कुर्मः। नवव्या अध्यायाचं विवरण आपण करतो आहोत. स्लाइड शेअर करते. त्यातले पहिले 19 सूत्र आपण बघितली होती. आता ह्याच्यापुढे आपण 20व्या सूत्रापासून सुरुवात करू. त्याच्या आधी एक छोटासा रिकॅप घेऊया. आपण राजविद्या राजगुह्य योग, मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज ऑफ द युनिवर्स, त्याविषयी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की हे अतिशय गुह्य सिक्रेट कॉन्फिडेन्शियल नॉलेज मी तुला सांगतो आहे, जे ऐकल्याने तू अशुभातून मुक्त पावशील. ही राजविद्या आहे, पवित्र आहे, प्रत्यक्ष अनुसरणासारखी आहे आणि सोपी पण आहे. ती काय आहे? ती विद्या किंवा ते नॉलेज किंवा ते ज्ञान काय आहे? तर माझ्यामध्येच सर्व जग व्याप्त झालेलं आहे. माझ्या अव्यक्त फॉर्ममध्ये हे सर्व जग व्याप्त झालेलं आहे, परंतु मी त्याच्याशी निगडीत नाही किंवा मी त्याला बांधील नाही, असं तो म्हणतो आहे. की जसा अवकाशामध्ये वायू फिरत असतो, वारा फिरत असतो, वायू वाहत असतो, तसाच ही सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये असतात. कल्पाच्या सुरुवातीला सर्व प्राणी माणसांचं उत्सर्जन किंवा जनन मी करतो आणि कल्पाच्या शेवटी अंतभागामध्ये ते सर्व माझ्यामध्ये येऊन विसर्जित होतात. आणि हीच माझी लीला आहे. हा कल्पाचा उत्पत्ती स्थिती हे मीच करत असतो. आणि त्यामुळे प्रकृतीमध्ये किंवा निसर्गामध्ये चेंजेस किंवा घडून येतात किंवा प्रकृती ही परिवर्तनशील असते. आणि मी या सगळ्यांचं उदासीनवत आसीन, म्हणजे मी याला सगळ्याला साक्षी आहे. मी त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. मी उदासीनवत, मी अहम निरीक्षामी केवलम. अध्यक्ष, मी त्यांचा अध्यक्ष आहे. मी त्यांचा साक्षी भाव आहे. ह्या सर्व चराचर सृष्टीला मी व्यापून राहिलो आहे. परंतु काही लोक मात्र मला माझ्या या स्वरूपाला जाणून न घेता केवळ मला एक यादव म्हणून किंवा एक पुरुष, पृथ्वीवरचा कृष्ण हा एक पुरुष आहे असं समजून माझ्या शक्तीला कमी लेखतात. का बरं ते कसे करतात? कारण ते मोहमायेने व्याप्त झालेले असतात. त्यामुळे त्याच्या पुढे त्यांना काही कृष्णाचं मूळ स्वरूप समजून येत नाही. परंतु काही लोकांना तर त्याचं मूळ स्वरूप किंवा कृष्णाचं भव्य स्वरूप, ब्रह्मात्मा स्वरूप, अक्षर ब्रह्मस्वरूप हे समजून येतं. ते त्यांचे भक्त बनतात. ते सतत त्याचं गायन कीर्तन वगैरे करत असतात. विविध मार्गाने त्याची भक्ती करत असतात. का बरं ते करतात? तर पुढच्या 16व्या सूत्रात तो सांगतो आहे की मीच सर्वस्व आहे, मीच सर्व आहे. मी अहम क्रतु, अहम यज्ञ, स्वधा अहम, अहम औषधम, मंत्र अहम, अहम आज्यम, अहम अग्निही, अहम हुतम, मीच सर्व आहे. मी जगाचा माता पिता धाता पितामह अपवित्र ओंकार, वेद्यम जाणून घेण्यासारखं सगळं, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सगळं मी आहे. गतीचा भर्ता म्हणजे गतीचा स्वामी. प्रत्येक माणसाची जी कर्माची गती असते त्याचा स्वामी मी आहे. अहम साक्षी, अहम निवासः, अहम शरणम, अहम सरुत, अहम प्रभवः प्रलयः, सर्व बीजम अहम अव्ययम, असं तो सांगतो आहे. अहम तपा, मी सूर्याला एनर्जी देतो किंवा मी जळत असतो. अहम वर्षम निगृह्णामी, मी पाऊस देत असतो. मी अहम उत्सृजामी, मी पाऊस थांबवून सुद्धा ठेवतो. मी अहम अमृतम, अहम मृत्यू, सत असत सर्व मीच आहे, असं तो सांगतो आहे. तर इथपर्यंत आलो होतो आपण. थोडंसं मोठं करते. अशा प्रकारचे सर्वस्व हे मीच असल्यामुळे हे माझं जे स्वरूप, भव्य स्वरूप जे जाणून घेऊ शकतात ते मात्र माझी भक्ती करतात किंवा मला शरण घेतात. आणि जे मला शरण येत नाहीत त्यांचं काय होतं ते सांगायचा तो प्रयत्न करतो आहे. एकच मिनिट. हां. जे मला शरण न येता जे वेगळ्या पृथ्वीवरच्या देवतांना शरण जातात वगैरे, त्यांच्या बाबतीत काय होतं? ते सायकल ऑफ बर्थ अँड डेथ मध्ये अडकून राहतात. तर तो सायकल ऑफ बर्थ अँड डेथ सांगतो आहे. त्रैविध्याः माम सोमपाः पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र मश्नन्ति दिव्यान् दिवी देवभोगान्. संधी बघूया. त्रैविध्याः माम मध्ये विसर्गस्य लोपः, सोमपाः पूतपापा, पूतपापाः यज्ञै मध्ये विसर्गस्य लोपः, यज्ञैः इष्ट्वा. एकच मिनिट, सॉरी. हा, यज्ञैः इष्ट्वा मध्ये विसर्गस्य रेफः, स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्य आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नति वर्णमेलन दिव्यान दिवी देवभोगान.
तो काय म्हणतो आहे की who are inclined to fruitive activity described in three Vedas, त्रैविद्याः, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, ह्या तीन विद्या पण समजल्या जातात. So described in three Vedas, worship me through the ritualistic sacrifices, which is also called as a yajnas. यज्ञानी ते माझा काय म्हणू त्याला, ते ते इन्क्लाइन होतात किंवा ते माझी भक्ती करतात. दे गेट, हे केल्यानंतर त्यांना काय होतं, दे गेट प्युरिफाईड फ्रॉम द सिन, पूत पापाहा, पापातून त्यांची मुक्ती होते. बाय ड्रिंकिंग, आफ्टर दॅट दे ड्रिंक द सोम ज्यूस, सोमपाहा, सोमरस ऐकलं असेल तुम्ही, तर त्यांना यज्ञाचा आउटपुट म्हणून सोमरसाची प्राप्ती होते आणि ते सोमरस पिऊन दे सिक टू गो टू द हेवन, त्यांना स्वर्गती प्राप्त होते. ओके, बाय वर्च्यू ऑफ देअर पायस डीड्स दे गो टू द अबॉर्ड ऑफ इंद्रा, द किंग ऑफ द हेवन, पुण्यम आसाद्य. पुण्यम आसाद्य म्हणजे ते इंद्रलोकात किंवा स्वर्गाला प्राप्त होतात. जो जो इंद्र हा हेवनचा म्हणजे स्वर्गाचा राजा आहे, त्या म्हणजे त्या पुण्याने ते स्वर्गाला प्राप्त होतात किंवा स्वर्गात जातात. अँड एन्जॉय द प्लेजर्स ऑफ देअर सेलेस्टियल गॉड्स, दिव्यान दिवी देवभोगान. म्हणजे तिथे स्वर्गात जाऊन ते त्यांनी ज्या ज्या स्वर्गामध्ये तर सर्वच देवता असतात, अग्नी, इंद्र, वरुण, वायू वगैरे वगैरे. सो त्यांचे त्यांचे जे प्लेजर्स असतात किंवा त्यांची ज्यांची जी भोग असतात ते ते त्यांना उपभोग मिळतो. आपण अन्वय बघूया. त्रैविद्याः सोमपाः पूतपापाः, तीन विद्येनी किंवा तीन विद्या जाणणारे, तीन विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. सोमपाहा, सोमरस पान करणारे. पूतपापाः म्हणजे सोमरस पान केल्यामुळे ज्यांची पाप नष्ट झाली आहेत असे. माम यज्ञैहि इष्ट्वा, मला प्राप्त करतात किंवा यज्ञाच्या द्वारे मला प्राप्त करून स्वर्गतीम प्रार्थयन्ते, म्हणजे स्वर्गाला जातात किंवा चांगल्या गतीला जातात. स्वर्गाला जातात म्हणजे आता स्वर्ग म्हणजे अशी काही प्लेस नाहीये, तर चांगली गती त्यांना प्राप्त होते. त्यांच्या आत्म्याला चांगली गती प्राप्त होते. स्वर्गतीम, स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यम सुरेंद्र लोकम आसाद्य. ते सगळे काय होतं की पुण्यमय अशा सुरेंद्र लोकाला, सुरेंद्र म्हणजे इंद्र, सुरांचा इंद्र म्हणजे इंद्र, सुरेंद्र, त्या सुरेंद्र लोक म्हणजे स्वर्ग, इंद्राचा लोक म्हणजे स्वर्ग. सुरेंद्र लोकम आसाद्य म्हणजे तिथे जाऊन दिवी दिव्यान देवभोगान अश्नंती. दिवी म्हणजे स्वर्ग, स्वर्गामध्ये दिव्यान देवभोगान, दिव्य असे म्हणजे अतिशय उत्तम असे देवभोगान म्हणजे देवांचे जे भोग आहेत, देवांचे जे मटेरियल नाही पण जी प्लेजर्स आहेत त्यांचं ते उपभोग घेतात. अश्नाती. परत एकदा बघूया. त्रैविद्याः सोमपाः पूतपापाः माम यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यम सुरेंद्रलोकम आसाद्य, ते पुण्यम सुरेंद्रलोकम आसाद्य दिवी दिव्यान देवभोगान अश्नंती. सो ते, आणि नंतर काय होतं, आता हा एक अर्धा भाग आहे श्लोकाचा, 20 आणि 21 कंटिन्युएशनमुळे पुढे 21 श्लोक आहे की ते अतिशय चांगलं कर्म करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, समवेदामध्ये जी काही चांगली कर्म सांगितली आहेत ते करतात, त्याच्याने त्यांची पापं नष्ट होतात, त्यांना सोमरसाची प्राप्ती होते, ती पिऊन ते स्वर्गाला जातात, तिथे चांगल्या प्रकारच्या सुखसुविधांचा ते उपभोग घेतात त्या त्या देवांच्या अनुरागाने. आणि मग पुढे काय होतं, पुढे बघूया आपण. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. संधी बघूया. ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्मम् अनुप्रपन्नाः विसर्गस्य लोपः गतागतं कामकामाः विसर्गस्य लोपः लभन्ते. When they have enjoyed vast pleasures of the heaven or of the swarga, stock of their merits being exhausted, त्यांचे कमी होतं म्हणजे त्यांचे जे मेरिट्स असतात ते डिटोरिएट होतात. दे रिटर्न टू द अर्ली प्लेन मृत्यूलोक, दे कम बॅक टू द मृत्यूलोक. Thus those who have followed the Vedic rituals, desiring objects of enjoyment, repeatedly come and go in this world. They keep on rotating in the cycle of birth and death.
आपण अन्वय बघूया. ते तम विशालम स्वर्गलोकम भुक्त्वा. ते तम, क्षम्यताम, विशालम स्वर्गलोकम भुक्त्वा. मग त्यांचं ते काय करतात, ते या सर्व विशाल अशा सुख सुविधांचं, स्वर्गलोकाचं किंवा स्वर्गसुखाचं स्वर्गसुखाचा उपभोग घेऊन क्षीणे पुण्ये, सती सप्तमी आहे. क्षीणे पुण्ये, पुण्य त्यांचं क्षीण होतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उपभोग घेतो, चांगल्या गोष्टींचा, तेव्हा आपलं पुण्य क्षीण होतं. सो एका वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्या म्हणजे जेव्हा आपण इयर एंडिंगला किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा आपण काही टूरला वगैरे जातो एन्जॉयमेंट ला, तर त्याचे आपले पैसे कमी होतात. आपण पैसे थोडेसे खर्च करतो, पैसे कमी होतात, तसं पुण्य पण खर्च होतं. सो क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीण झाल्यानंतर ते पुन्हा या पृथ्वीवर परत येतात. हा, एवं त्रयीधर्मम अनुप्रपन्ना. हा, म्हणजे अशा प्रकारे त्रयीधर्म म्हणजे कुठला धर्म, जो ऋग्वेद यजुर्वेद सामवेदामध्ये जे काही रिच्युअल्स, ज्या काही नीती नियम सांगितलेले आहेत, त्यांना अनुप्रपन्ना, त्यांना पाळणारी जी लोक कामकामाहा गतागतम लभन्ते. म्हणजेच गतागतम म्हणजे त्यांचं ते यातायात चालू असते, येणं जाणं चालू असतं. कामकामाहा म्हणजेच हा, जे हे लोक म्हणजे त्यांचं येणं जाणं का चालू असतं, कारण ते सर्व कामकामाः सन्ति. म्हणजे काम काम्य ज्या वस्तू आहेत, मटेरियल गोष्टी, त्यांचीच त्यांना इच्छा असते. ते कामांचंच काम इच्छा करणारी असतात. म्हणून ते कामकामाः गतागतम अथवा ते कामकामाः अनुप्रपन्नाः गतागतम लभन्ते. म्हणजे त्या मटेरियल किंवा गोष्टींची इच्छा करणारे आणि या 3 धर्मांना अनुसरणारे ते सर्व लोक ही गतागतम लभन्ते. म्हणजे त्यांचं हे येणं जाणं चालूच असतं, त्यांना त्या येण्या जाण्याच्या चक्रात ते अडकतात. देन बट व्हॉट अबाउट अदर डिवोटीज, म्हणजे माझ्या भक्तांबद्दल काय, तर तो पुढच्या सूत्रात सांगतो आहे. कृष्णास प्रॉमिस टू टेक केअर ऑफ एव्हरीवन, ऑफ ऑल हिज डिवोटीज. ही इज टेलिंग इन नेक्स्ट सूत्र. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अतिशय गोल्डन स्लोगन आहे, योगक्षेमं वहाम्यहम. भगवद्गीतेतल्या काही महत्वाच्या सूक्तींपैकी आहे की अहम भवतः योगक्षेमं वहामी. मी तुझा सांभाळणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. जर तू मला शरण आलास तर मी तुझं सर्व कुशलक्षेम मी पाहणार आहे. योगक्षेमं वहाम्यहम. संधी बघूया. अनन्याः चिंतयन्तः, अनन्याः चिंतयन्तमध्ये विसर्गस्य सकार अश्रुत्व संधी. चिंतयन्तः मां मध्ये विसर्गस्य उत्वगुण संधी. मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामी अहम. यणसंधी. अदर्स म्हणजे जे माझे डिवोटीज आहेत, माय डिवोटीज हू लविंग नो वन एल्स कॉन्स्टंटली थिंक ऑफ मी ओनली, अनन्याश्चिंतयन्तः अँड वर्शिप मी इन डिसइंटरेस्ट स्पिरिट. म्हणजे दुसरे कुठलेही कोणीही त्याला नको असतात, दुसऱ्या देवदेवता किंवा दुसऱ्या काही कामभोगाच्या जे स्वामी असतात ते त्यांना नको असतात. माझ्या भक्तांना त्यांना फक्त मीच हवा असतो किंवा माझीच भक्ती त्यांना प्रिय असते. अशी जी अनन्यश्चिंतयन्तः, अशी जी मंडळी आहेत, अनन्य भक्तिभावाने माझंच चिंतन करणारी. चिंतयन्तः शत्रुप्रत्यय आहे, प्रथमा बहुवचन. जे ये जनाः पर्युपासते म्हणजे अशी लोक जी माझी उपासना करतात, तेषां नित्याभियुक्तानां, नित्याभियुक्ताः असं पण त्यांना म्हटलं आहे की जे नित्य माझ्याशी युक्त असतात, माझ्याशी संलग्न असतात, तेषां योगक्षेमं वहाम्यहम. त्यांचं योगक्षेम मी वाहत असतो. अन्वय बघूया. अनन्याः ये जनाः मां चिंतयन्तः, म्हणजे अन्य जे लोक माझं चिंतन करून पर्युपासते, या माझी भक्ती करतात, त्या नित्यभियुक्तानां तेषां, नित्यभियुक्तानां षष्ठी बहुवचन आहे, तेषां षष्ठी बहुवचन, त्या नित्य माझ्याशी संलग्न असणाऱ्या माणसांचे किंवा लोकांचे योगक्षेमम अहम वहामी. आय ब्रिंग ऑल फुल सिक्युरिटी अँड पर्सनली अटेंड टू देअर नीड्स. मी त्यांचा योगक्षेम चालवतो. आता योगक्षेम म्हणजे काय,
याचा एक छोटासा हे बघूया की योगक्षेमम इत्युक्ते अप्राप्तस्य लाभम प्राप्तस्य ही परिपालनम. हं? योग आणि क्षेम असे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जे आपल्याला अप्राप्तस्य लाभम म्हणजे जे आपल्याकडे नाही, की जे आपल्याला प्राप्त होत नाही ते प्राप्त करून देणे म्हणजेच योग. आणि क्षेम म्हणजे यत् प्राप्य अस्ति तस्य निर्वहनम अथवा तस्य परिपालनम. म्हणजे जे आपल्याला मिळालं आहे त्याचं पालन करणं किंवा त्याचं सस्टेनन्स करणं पण गरजेचं आहे. फक्त जे आपल्याला प्राप्त झालंय लगेच निघून जाऊन उपयोगाचं नाही. जी कुठलीही गोष्ट, मग ती मटेरियल नॉन मटेरियल काही पण असू शकतं. सो तुमच्याकडे जे नाही ते मी तुम्हाला मिळवून देतो योग. आणि जे तुम्हाला मिळवून दिलेलं आहे त्याचं मी रक्षण करतो क्षेम. हं? योगक्षेमम वहाम्यहम. म्हणजे मी त्या सर्व माझ्या भक्तांचं रक्षण करतो. किंवा त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं त्याला म्हणायचं आहे. आणखीन काय होतं, आता हे तर झालं माझ्या भक्तांबाबत. पुढे काय होतं, काही लोक जी अन्य देवतांची उपासना करतात ते पण अज्ञानतेने माझीच उपासना करत असतात. ते पुढच्या सूत्रात सांगतोय, ये अप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम. संधी बघूया. ये अपि हे पूर्वरूप संधी. अपि अन्य देवताः यणसन्धि. अन्यदेवताः भक्ताः विसर्गस्य लोपः. भक्ताः यजन्ते विसर्गस्य लोपः. श्रद्धया अन्विताः मध्ये सवर्णदीर्घसन्धी. ते अपि पूर्वरूप संधी. माम एव मध्ये वर्णमेलन. कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम मध्ये यणसन्धी. यजन्ति अविधिपूर्वक. Even those devotees who faithfully worship other gods other than me, other gods also worship me, but they do so by ignorance, अविधीपूर्वकम. म्हणजे त्यांना समजत नाही की ते त्यांना जरी त्यांची जरी भक्ती करत असले तरी ते माझीच भक्ती इनडायरेक्टली करता आहेत असं तो म्हणतो आहे. सो अन्वय बघूया. हे कौंतेय ये भक्ताः, जे भक्त अपि श्रद्धया अन्विताः, श्रद्धेने अन्वित असलेले किंवा श्रद्धेने संयुक्त असलेले अन्य देवताः यजन्ते म्हणजे अन्य देवतांना किंवा देवांची जी पूजा करतात किंवा भजन करतात ते अपि अविधिपूर्वकम माम एव यजन्ति. ते अविधिपूर्वक म्हणजे अजाणतेपणाने किंवा त्यांना माहित नाहीये की ते माझीच, कारण आय एम द अध्यक्ष, सर्व देवदेवतांचा स्वामी मी आहे. आपण म्हणतो ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम कृष्णाय. आता आठवत नाही मला श्लोक, पण तो कृष्णम प्राप्नोती है ना. म्हणजे जसं आकाशातून पडलेलं कुठलंही पाणी, म्हणजे ते सरोवरातलं पाणी असू दे, नदीतलं पाणी असू दे, विहिरीतलं पाणी असू दे किंवा कुठलंही पाणी असू दे, की शेतातलं पाणी असू दे, ते शेवटी सागराला जाऊन मिळतं. तसाच कुठल्याही देवांना केलेला नमस्कार किंवा कुठल्याही देवांची केलेली भक्ती ही शेवटी विष्णूलाच किंवा कृष्णालाच जाऊन मिळते. पण त्यांना हे माहीत नसतं. अविधिपूर्वकम. अविधिपूर्वकम ते माम एव भजन्ति म्हणजे अजाणतेपणाने किंवा इग्नोरन्स मध्ये ते माझंच भजन करत असतात. आणि म्हणून अहम तेषामपि योगक्षेमम वहामी. म्हणून त्यांचा सुद्धा योगक्षेम मीच चालवत असतो असं त्याला तिथे म्हणायचं आहे. की जी माझी भक्ती करतात त्यांचा तर योगक्षेम मी चालवतोच आहे, परंतु जे अन्य देवतांची भक्ती करतात ते इनडायरेक्टली माझीच भक्ती करत असतात, म्हणून त्यांचा सुद्धा योगक्षेम मी चालवतो. आ, पुढे जाऊन तो म्हणतो आहे की या जे काय म्हणू आपण त्याला, हे जे काही भक्त आहेत, रिबर्थ ऑफ द डिवोटीज. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम भज न तु माम अभि न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च शवन्ति ते. म्हणजे अतिसंधी बघूया. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुः एव च विसर्गस्य रेफः. न तू माम अभिजानन्ति मध्ये वर्णमेलन. तत् एकच मिनिट. हा तत्वेन अतः. तत्वेन अतः. मग तत्वेन अतः मध्ये सवर्ण दीर्घसंधी. अतः चवन्ति. अतः चवन्ति मध्ये विसर्गस्य सकारः अनन्तरं ष्टुत्वसंधी. I am the enjoyer and only the Lord of all sacrifices.
but those who fail to realize me or my divine nature must be reborn. म्हणजे आता जे माझं म्हणजे आता ह्याने दोन प्रकारचे भक्त सांगितले मागच्या ह्याच्यामध्ये, की जे अनन्य चिंतयंत म्हणजे जे फक्त माझंच स्मरण करतात, माझंच चिंतन करतात, आणि दुसरे जे आहेत, ये अपि अन्य देवता हा यजन्ते, म्हणजे जे दुसऱ्या देवतांचं भजन करतात. असे दोन भक्त सांगितले. तर जे दुसऱ्या ह्यांचं भजन करतात देवतांचं, त्यांचं काय होतं, की अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, मीच सर्व यज्ञांचा भोक्ता किंवा उपभोग घेणारा स्वामी मीच आहे. प्रभुः एवच, त्यांचा स्वामी पण मीच आहे. माम तू न अभिजानन्ति तत्वेन न अभिजानन्ति, माम ते माम तत्वेन न अभिजानन्ति, म्हणजे मला तत्वतः, मगाशी सांगितलं ना, ते माझं भजन करत असतात, माझी भक्ती करत असतात, पण अज्ञानाने करत असतात. अज्ञानपूर्वक त्यांच्याकडून अजाणतेपणे होत असते. मला जाणून घेऊन तत्वेन माम अभिजानन जानन्तः ते न कुर्वन्ति, म्हणजे तत्वतः माझं स्वरूप जाणून घेऊन, माझी ग्लोरी किंवा माझी सिद्धी, माझं ऐश्वर्य जाणून घेऊन ते माझं भजन करत नाहीत. अजाणतेपणी त्यांच्याकडून होत असतं. त्यामुळे अतः ते चवंती, म्हणजे दे कीप ऑन, चवंती म्हणजे एक मिनिट. चवंती म्हणजे फलात भ्रष्टाः भवन्ति. फलात भ्रष्टाः भवन्ति म्हणजे त्यांना जे फळ प्राप्त होतं ते पुन्हा काही वेळाने नष्ट होतं. ओके, आणि ते पुन्हा त्यांना यावं लागतं. मगाशी जसं सांगितलं की स्वर्ग लोकात जातात, पुन्हा पृथ्वीवर येतात, स्वर्ग लोकात जातात, पुन्हा पृथ्वीवर येतात. त्यामुळे माझे जे फक्त मला जाणणारे आहेत त्यांचं पुनरागमन कधी होत नाही. परंतु जे अन्य देवतांचं भजन करत असतात ते मात्र त्यांच्या त्यांच्या सिद्धीनुसार स्वर्गात जातात किंवा त्या देवलोकात जातात आणि पुन्हा पृथ्वीवर परत येतात. त्यामुळे मला ते तू माम न अभिजानन्ति, मला जाणत नाहीत. अतः आणि तत्वेन माम न अभिजानन्ति, तत्वेन शब्द महत्वाचा आहे. माझं स्वरूप मूळतः तत्वतः मला ते जाणत नाहीत, आणि म्हणून अतः ते छेवंती, म्हणजे म्हणून त्यांचं सारखं सारखं ते सायकल ऑफ बर्थ रिबर्थमध्ये, सायकल ऑफ बर्थ अँड डेथमध्ये अडकलेले असतात, किंवा त्यांच्यामध्ये ते ये जा करत असतात. पुढचा श्लोक बघूया. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मद्याजिनोऽपि माम. संधी बघूया. यान्ति देवव्रताः, विसर्गस्य लोपः. देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः, भूतानि यान्ति भूतेज्याः, विसर्गस्य लोपः. यान्ति मद्याजिनः अपि माम, विसर्गस्य उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप. वर्शिपर्स ऑफ द सेलेस्टियल गॉड्स टेक बोर्थ अमॉंग सेलेस्टियल गॉड्स. देवव्रताः देवान यान्ति, म्हणजे देवांचं जे पूजन करणार आहेत सेलेस्टियल गॉड्सचं, ते देवलोकाला प्राप्त होतात किंवा त्यांना देवलोक मिळतो. पितृव्रताः पितॄन् यान्ति, या पितरांशी विषयी श्रद्धा ठेवणारे किंवा त्यांची पूजन करणारे लोक पितृलोकाला प्राप्त होतात. भूतेज्याः, भूतांविषयी पूजा करणारे की भूतांची पूजा करणारी लोक भूतलोकाला प्राप्त होतात. किंतु मद्यजीनः अपि माम यान्ति, माय डिवोटीज कम टू मी डिरेक्टली, त्यामुळे ते माझ्याकडे येतात. तो म्हणतो आहे की वर्शिपर्स ऑफ द सेलेस्टियल गॉड्स टेक बर्थ अमॉंग द सेलेस्टियल गॉड्स. वर्शिपर्स ऑफ द ancestors go to the ancestors. Worshippers of the ghost take birth among the such beings like मृत्यूलोक, भूतलोक आहे. And my devotees come to me alone. ओके, आता कसं आहे माहिती का, भूतलोक हा एक, भूतेज्या हा असा एक शब्द आहे. आता भूतलोक म्हणजे काय, मृत्यूलोक. आता भक्ती ही कोणाची करावी, भक्ती ही परमेश्वराची करावी. तसंच आपण आज आपल्या रिलेटिव्सची पण भक्ती करत असतो. मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, या आता सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळे असे भक्ती करणारी जी लोक असतात ती म्हणजे इथल्याच भूतांविषयी जी या भूतांवर ज्यांची भक्ती असते ते पुन्हा परतून याच भूतलोकामध्ये येतात. ओके, सो आपण अन्वय बघूया. देवव्रताः देवान यान्ति, देवांची भक्ती करणारे देवलोकात जातात. पितृव्रताः पितॄन् यान्ति,
पितरांचे पूजा करणारे, भजन करणारे पितृलोकात जातात. भूतेजः भूतानि यान्ति. भूतांचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या रिलेटिव्ह किंवा जे काही लोक असतात त्यांची पूजा करणारी किंवा भक्ती करणारी लोक पुन्हा इथे भूतलोकातच येतात. आणि मद्याजीनः, मद्याजीनः म्हणजे मदधारकाः, माझ्यामध्येच ज्यांची भक्ती आहे ते माम यांती, ते माझ्याकडे येतात डिरेक्टली, असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तो ते सांगतो आहे की रिबर्थ ऑफ द कुठल्या लोकांचं, कुठल्या डिवोटीजचं रिबर्थ होत आहे. जे देवव्रताः सन्ति, ये देवव्रताः सन्ति, ये पितृव्रताः सन्ति, ये भूतेजाः सन्ति, तेषां पुनरावर्तनं परिवर्तते. त्यांचं पुनरावर्तन इथे होत असतं. परंतु मद्याजीनः, माझ्यामध्ये भक्ती असणाऱ्यांचं पुनरावृत्ती किंवा आवृत्ती होत नाही, त्यांचं रिबर्थ होत नाही. आता तो स्वतःची भक्ती कशी करावी किंवा काय होतं की साग्र संगीत भक्ती करणं प्रत्येक वेळेला शक्य होतं अशातला भाग नाहीये. सो किंवा कधी कधी शक्यताही नसते अशा प्रकारची. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा नक्कीच करावं. परंतु अशक्य असेल तर आपण म्हणतो ना की देव भावाचा भुकेला आहे. मराठीमध्ये खूप सिंपल साध्या शब्दात सांगितलं जातं की तुम्ही काय काय ऑफर करताय त्याला, कशी कशी त्याची भक्ती करता आहात हे इम्पॉर्टंट नाहीये, भाव इम्पॉर्टंट आहे. नाही तर मी बरीच द्रव्य सामग्री आणि बरंच काय काय करते आहे पण माझ्या मनात भाव नसेल तर त्याला भक्ती म्हणत नाहीत. सो ऑफरिंग्स ऑफ द डिवोटीज याविषयी तो पुढे सांगतो आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. संधी बघूया. पत्रं पुष्पं फलं तोयं यः मे, विसर्गस्य उत्वगुणसंधी, भक्त्या प्रयच्छति तत् अहं, विसर्गस्य क्षम्यता तकारस्य दकारः जष्ट्व, भक्त्युपहृतम् अश्नामि, वर्णवेलन आहे, प्रयतात्मनः. इफ वन ऑफर्स टू मी, म्हणजे भक्ती करणं किती सिंपल आहे याविषयी तो सांगायचा प्रयत्न करतो आहे की इफ वन ऑफर्स टू मी विथ अ डिवोशन अ सिंगल लीफ, अ सिंगल फ्लॉवर, अ सिंगल फ्रूट और इवन वॉटर ऑल्सो. म्हणजे आपण म्हणतो अरे माझ्याकडे हे नाही हे नाही हे नाही म्हणून मी भक्ती करू शकत नाही, असं नाहीये. तू भक्त्या किंवा संपूर्ण समर्पण भावाने, संपूर्ण भक्तिभावाने तू जर मला एकम पत्रम पुष्पम फलम तोयम यह मे प्रयच्छति, मे म्हणजे मह्यम मे, चतुर्थी एकवचन आहे, की जो मनुष्य भक्तिभावाने, संपूर्ण भक्तीने, समर्पण भावाने मला, माझ्यासाठी मे पत्र, एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडं पाणी जरी तू मला अर्पण केलंस, जो मला अर्पण करतो, तत् अहम, एकच मिनिट, हा, यह पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति प्रयत्तात्मनः. प्रयतात्मनः हा षष्ठी एकवचन आहे, नकारांत प्रातिपदिक आहे. त्या प्रयत्न करणाऱ्याचे, त्या प्रकर्षेण प्रयत्न करणाऱ्याचे काय होतं, आय डिलाइटफुल पार्टेक ऑफ दॅट आयटम ऑफर्ड विथ लव बाय माय डिवोटी इन प्युअर कॉन्शियसनेस. म्हणजेच त्या आत्म्याचे, प्रयत्न करणाऱ्या आत्म्याचे भक्त्युपहृतम तत्, म्हणजे त्या आत्म्याचे किंवा त्या मनुष्याचे भक्त्युपहृतम, भक्त्युपहृतम म्हणजे भक्तीने ओतप्रोत झालेले असे, तत् म्हणजे काही, ते जे काही पत्रपुष्प फलतोय जे आहे ते, तत् अहम अश्नामी, ते मी ग्रहण करतो. म्हणजे त्या प्रयत्न करणाऱ्या आत्म्याचं त्याने जे ऑफर केले आहे, जे काही असेल संपूर्ण भक्तिभावाने, ते मी ग्रहण करतो. यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. आता गंमत अशी होते की पुढच्या श्लोकात सांगतो आहे की आता ऑफरिंग्स ऑफ द डिवोटीज, आता 24 तास तर आपण पूजा करू शकत नाही. पूजा म्हणजे साग्र संगीत पूजा, एक अर्धा तास, 15 मिनिटं सकाळची किंवा संध्याकाळची, जसं जसेल तसं आपण ऑफरिंग्स करू शकतो. पण आपण आपल्या या चॅनलचं नाव आहे 24 अवर्स विथ योगा. आपण ज्या ह्याच्यावर हे व्हिडिओज अपलोड करतो आहोत त्याचं नाव आहे 24 अवर्स विथ योगा. 24 अवर्स तुम्ही योग कसा करू शकता, ज्ञानयोग कसा करू शकता, राजयोग कसा करू शकता, भक्तियोग कसा करू शकता, कर्मयोग कसा करू शकता, त्याविषयी आपण एक प्रकारचा अवेअरनेस क्रिएट करायचा इथे प्रयत्न करत असतो. आणि त्यात सगळ्यात सोपं आहे भक्तियोग, की 24 तास भक्तियोग कसा करता येईल
याविषयी कृष्ण स्वतः 9व्या अध्यायाच्या 27व्या सूत्रामध्ये सांगतो आहे की हे अर्जुना किंवा हे कौंतेय, यत करोषी, तू जे काही करशील किंवा जे काही करत आहेस, यत अश्नासी, तू जे काही खात आहेस किंवा ग्रहण करत आहेस, यत जुहोशी, संधी नंतर बघूया, आधी अर्थ बघूया. तू जे काही समर्पण करतो आहेस किंवा जे काही त्याग करतो आहेस, जे काही दान करतो आहेस, यत ददासी, तू जे काही दुसऱ्यांना देतो आहेस, यत तपस्यसी, जे काही तू तपस्या करतो आहेस, तत् कुरुष्व, ते तू कर, पण कसं, मदर्पणम, मला अर्पण करून कर. म्हणजे तू 24 तास भक्तिभावामध्ये राहून तू जे काही करतो आहेस, जे खातो आहेस, जे ग्रहण करतो आहेस, ज्याचं दान करतो आहेस, जे देतो आहेस, ज्याचं तप करतो आहेस, हे सर्व मला तू समर्पित कर. 24 तास भक्तिभावामध्ये किंवा भक्तियोग तुला करता येण्यासारखं आहे. Whatever you do, whatever you eat, whatever you offer as oblation to sacred fire, whatever you bestow as a gift, whatever austerities you perform, do them as an offering to me. कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्याकडे एक पद्धत असते की कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपण स्टार्टिंग प्रेयर करतो किंवा सुरुवातीची प्रार्थना करतो. ती त्याचं कारणच ते आहे की प्रत्येक गोष्ट करताना आधी देवाचं स्मरण करणं आवश्यक आहे की हे मी तुझ्यासाठी करतो आहे. आता माझ्या पुढे माझ्या हातून जे जे काही घडणार आहे ते सर्व मला तुला अर्पण करणार आहे मी. ओके, सो आता आपण संधी बघूया. यत करोशी मध्ये काही संधी नाही, वर्णमेलन आहे. यद यत अश्नासी, जष्ट्व संधी. यत जुहोशी मध्ये आधी तकारस्य दकारः जष्ट्व संधी, अनंतरम दकारस्य जकारः श्रुत्व संधी. यत तपस्यसी, तत् कुरुष्व मदर्पण, मत अर्पणम मध्ये जष्ट्व संधी आहे, पण ते समस्त पद आहे. ओके, सो आपण अन्वय बघितला त्याचा. तू जे जे करशील ते मला अर्पण करून कर, म्हणजे तू 24 तास भक्तिभाव योगामध्ये राहू शकतोस किंवा 24 तास तू सगळंच मला अर्पण कर. असं केल्याने काय होतं, द फ्रुट्स ऑफ सच ऑफरिंग्स, तो पुढच्या सूत्रांमध्ये सांगतो आहे, शुभाशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. संधी बघूया. शुभाशुभ फलैः एवं विसर्गस्य रेफा मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तः माम मध्ये विमुक्तः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी माम उपैष्यसी. By dedicating all your work to me, you will be free from bondages of good and bad results. With your mind attached to me, through renunciation, you will be liberated and will reach to me. लिबरेटेड होशील तू, मुक्त होशील तू, आणि काय करशील तू, मला येऊन मिळशील पहिल्यांदा. कारण कुठल्याही आपल्या कर्मांचं जे काही गती असते किंवा जे काही शुभाशुभ फलं असतं ते आपण स्वतः वाहत असतो. तसं करू नकोस, तू ते मला समर्पण कर. तो सांगतो आहे की एवम, अशा प्रकारे, शुभाशुभ फलैही कर्मबंधनैही मोक्षसे, अशा प्रकारे म्हणजे मला सगळं जर समर्पित केलंस तर या प्रकाराने तू शुभ अशुभ फलांपासून किंवा त्याच्या कर्मबंधनांपासून तू मुक्त होशील. आणि असा संन्यास योग युक्तात्मा, असा मुक्त झालेला तू किंवा संन्यास योग म्हणजे ज्यांनी संपूर्ण सगळ्या गोष्टींचा समर्पण केलं आहे, संन्यस्त झाला आहे असा, आणि योग युक्तात्मा आणि माझ्याशी संलग्नित झालेला आहे असा आत्मा, तू काय करशील, विमुक्त माम उपैष्यसी, असा सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेला तू हा मला आधी प्राप्त करशील किंवा माझ्याकडे येशील. यू विल बी लिबरेटेड अँड यू विल रिच टू मी. हे फार महत्वाचं वाक्य आहे. सो हे फ्रूट आहे, म्हणजे अशा प्रकारचे 24 तास सर्व कर्म कृष्णाला अर्पण करण्याचं हे परिणाम आहे, शुभ परिणाम आहे. पुढे म्हणतो आहे, का तू मला अर्पण करायची, तर समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तू माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. संधी बघूया आधी. सम अहम, क्षम्यतां, समह अहम म्हणजे विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. सर्वभूतेषु न मे द्वेषः अस्ति, विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. न प्रियः ये भजन्ति तू माम भक्त्या मयि ते तेषु च अपि मध्ये
च अपि मध्ये सवर्ण दीर्घ संधी आणि अपि अहम मध्ये यणसंधी. का तू असं म्हणजे मला समर्पित करायचं आहे किंवा का तू मला सगळं समर्पित करून तू मुक्त होतोस? तर त्याचं कारण तो पुढे सांगतो आहे 29व्या सूत्रात की आय एम इक्वली डिपॉझिटेड टू ऑल लिव्हिंग बिंग्स. आय एम नायदर एनिमल द्वेष्य नॉर पार्शल प्रिय टू एनीवन बट द डिवोटीज हू वर्शिप मी विथ लव रिसाइड इन मी अँड आय रिसाइड इन देम. हा पण थोडासा गहन श्लोक आहे, आपण नीट पाहूया. अन्वय बघूया. अहम सर्वभूतेषु समः. मी सर्व भूतांमध्ये समदृष्टी ठेवतो. मी सर्वांसाठी समान आहे. म्हणजे मी कृष्णाचं जर कॅरेक्टर घेतलं महाभारतातनं तर कर्णासाठी, दुर्योधनासाठी, धृतराष्ट्रासाठी, पांडवांसाठी, द्रुपदासाठी तो समानतेनेच वागलेला आहे. कुठेही त्यांनी कुठल्याही गोष्टीची पार्सिलिटी केलेली नाही किंवा कौरवांना त्यांनी डावा हात आणि पांडवांना उजवा हात असं दाखवलेलं नाही. ओके, तर मी अहम सर्वेषु समः. मी सर्वांमध्ये सम आहे किंवा मी सर्वांसाठी समान आहे. माझं बिहेवियर सर्वांशी समान असतं. न मे द्वेषः मे न अस्ति. म्हणजे द्वेष किंवा माझ्यासाठी कोणीही द्वेष करण्यासारखा नाही किंवा मी कोणाचाही द्वेष करत नाही. प्रिय न म्हणजे मला कोणीही प्रिय पण नाही. मला मला माझा कोणी शत्रू नाही आणि माझा कोणी मित्र पण नाही. मला कोणी प्रिय नाही, मला कोणी अप्रिय पण नाही. ये तू माम भक्त्या भजंती. ये तू माम भक्त्या भजंती म्हणजे जे भक्तीने माझं भजन करतात, माझी भक्ती करतात, ते मयी संती. ते मयी संती, ते माझ्यामध्ये असतात. आणि अहम तेषु च अपि अस्मि. अहम तेषु च अपि अस्मि आणि मी त्यांच्यामध्ये आहे. आता बघा, हे वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहे. आपण 4था श्लोक बघितला होता की आणि 8वा पण एक श्लोक बघितला होता. तिथे थोडंसं तो काय सांगतो आहे, थोडंसं बॅक जाऊया. कारण या अध्यायामध्ये असे अनेक सूत्र येतात, शब्द येतात जे एकमेकांना उपरोधी किंवा एकमेकांना कट करणारे असे वाटतात, पण तसं नाहीये. इथे तो म्हणतो आहे 4थ्या सूत्रामध्ये की तेषु अहम न अवस्थितः. मत्सानी सर्वभूतानी न च अहम तेषु अवस्थितः म्हणजे माझ्यामध्ये सर्व प्राणीमात्र आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही. असं तो 4थ्या सूत्रात त्यांनी म्हटलं याच अध्यायातल्या. पुढच्या 8व्या सूत्रात पण तो असंच म्हणतो आहे की नच माम तानी कर्माणी निबंधंती धनंजय. त्यांची कुठलीही कर्म मला बांधील नाहीत. ओके, ते माझ्यामध्ये आहेत पण मी त्यांना बांधील नाही असं म्हणतो आहे. आणि आता 26व्या सूत्रामध्ये पुढच्या 29व्या सूत्रामध्ये तो तेच म्हणतो आहे की ये तू माम भक्त्या भजंती ते मयी संती अहम तेषु च अस्मि. मी त्यांच्यामध्ये आहे, ते माझ्यात आहे तरी मी त्यांच्यात आहे. आता हे वाक्य वरवर बघता कॉन्ट्राडिक्टरी वागतात ही दोन वाक्य, पण तेषु च अहम म्हणजे त्यांच्यामध्ये एक मिनिट आधी आपण बघूया की ते मयी संती. ह्याचा ते माझ्यामध्ये आहेत की ते माझ्यामध्ये आहेत ह्याचा काय अर्थ होतो? तर किंतु ये माम भजन्ति तेषामहं शैत्यपीडितानाम अग्निः इव उपकारः भवामी. म्हणजे ते माझ्यामध्ये आहेत म्हणजे काय आहे, ते माझ्यामध्ये आश्रित आहेत. जसा एखाद्या व्यक्तीला जरा थंडी वाजत असेल तर त्याच्यासाठी अग्नी कसा उपकारक असतो की अग्नी त्याचं प्रोटेक्शन करतो की नाही. एक ज्याला शीततेमुळे जो त्रस्त झालेला आहे त्याचं संरक्षण कोण करतं? अग्नी. तसा मी त्यांचं संरक्षण करतो. म्हणून तो म्हणतो आहे की तेषु कुठे गेले ते ते मयी संती. आणि पुढे म्हणतो आहे की तेषु च अपि अहम अस्मि. त्यांच्यामध्ये मी आहे म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये मी आहे म्हणजे फार लिमिटेड लोकांमध्ये आहे. 4थ्या सूत्रात आपण बघितलं होतं की सर्व भूत माझ्यामध्ये आहेत, मी त्यांच्यामध्ये नाही असं म्हणतोय. आता इथे तो म्हणतोय की तेषु च अहम अस्मि. आता इथे तेषु शब्द महत्वाचा आहे की ये ये तू माम भक्त्या भजंती म्हणजे जे मला अनन्य भक्तीने मला शरण आलेले आहेत, माझे अतिशय प्रिय भक्त आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे. म्हणजेच ज्यांना भगवंतांशिवाय दुसरं कुठल्याही गोष्टीमध्ये स्वारस्य उरलेलं नाही,
भक्तियोगामध्ये पण एक उच्चतम अशी पातळी असते साधनेची. तर अशा लोकांना मी वश आहे. किंवा अशा लोकांसाठी मी नित्य अवेलेबल आहे. या अर्थाने तो म्हणतोय की तेषुच अहम अस्मी, की त्यांच्यामध्येच मी वास्तव्य करतो. परमेश्वर ज्यांचं हृदय भक्तिभावाने ओतप्रोत भरलेलं आहे, त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर प्रकट होतो. अशी असंख्य उदाहरणं आहेत. लाईक मीराबाई आहे किंवा आपल्याकडे संतांची मोठी नामावली आहे. त्यांच्यामध्ये मी असतो. कोणामध्ये मी असतो? तेषुच अपि अहम. या वाक्याचा अर्थ आहे की ज्यांचं हृदय किंवा ज्यांचा आत्मा भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला आहे, त्यांच्यामध्ये मी आहे, असं तो म्हणतो आहे. पुढे जाऊया. आता या सर्वांसाठी तो एक प्रॉमिस देतो आहे. प्रॉमिस टू द ग्रेटेस्ट सिनर ऑल्सो. म्हणजे जे भक्ती करतात, जे अन्य लोकांची भक्ती करतात, त्यांचं पण योगक्षेम मी चालवतो आहे. जे माझी भक्ती करत आहेत त्यांचं तर मी चालवणारच आहे योगक्षेमम. बट व्हॉट अबाउट द सिनर्स, किंवा जे नास्तिक लोक असतात किंवा जे माझी भक्ती करत नाहीत, त्यांच्यासाठी पण त्यांनी एक प्रॉमिस दिलेला आहे. ओके, की अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सह. आपण हे बघूया, संधी बघूया. अपि चेत सुदुराचार, दुराचार मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. भजते माम अनन्यभाग साधु एव विसर्गस्य रेफः सह मंतव्य मध्ये विसर्गस्य लोप झालाय. मंतव्य सम्यक व्यवसितो, सम्यक ककारस्य गकारः जश्वसंधी. व्यवसितः ही म्हणजे विसर्गस्य उत्व गुणसंधी. व्यवसितः ही सह. म्हणजेच तो म्हणतो आहे की इवन इफ द वेल्स्ट सिनर, द ग्रेटेस्ट सिनर वर्शिप मी विथ एक्सक्लुसिव्ह डिवोशन, he should be regarded as a saint, for he has rightly resolved that he knows that there is nothing higher than devoted worship to God. So I forgive them, or he should be treated as a regarded saint. For example, Sage Valmiki. तो काय म्हणतो आहे, अन्वय बघूया. अपिचेत सुदुराचार म्हणजे अतिशय ग्रेटेस्ट किंवा अतिशय सुदुराचार म्हणजे अतिशय मोठा जरी दुराचारी असेल, अनन्यभाग माम भजते, त्याने माझी अनन्य भावाने माझी भक्ती केली. सह साधू एव मंतव्य, तोच त्याला साधू असेच मानावे किंवा मानण्यासारखा तो आहे. मंतव्य तव्यत प्रत्यय. सही सम्यक व्यवस्थित, म्हणजे तो सम्यकरित्या व्यवस्थित होतो किंवा निश्चिंत होतो किंवा त्याचं व्यवस्थित रोपण केलं जातं, म्हणजे त्याला एक योग्य गती दिली जाते. असं त्यांनी एक प्रॉमिस केले आहे मोठ्या मोठ्या काय म्हणू आपण त्याला, सिनर्सना किंवा मोठ्या मोठ्या पापी लोकांना सुद्धा, की तुम्ही कितीही पाप केलं असेल, आपण म्हणतो ना आता मी भक्ती मार्गाला लागू का, अरे माझ्याकडून तर एवढ्या चुकीच्या गोष्टी झाल्यात मागे, असू दे. तुम्ही जर भक्ती मार्गाला लागलात आणि तुम्ही जर अनन्य भावाने परमेश्वराला शरण गेलात, तर तो तुमचं रक्षण करणार आहे, तुमचं योगक्षेम पण तो वाहणार आहे. बट देर इज अ नोट, दिस शुड नॉट बी टेकन ॲज अ कन्सेशन. म्हणजे हे एक प्रकारचं कन्सेशन नाही आहे, म्हणजे वर्षातले 8-10 महिने पापं करायची आणि 2 महिने भक्ती करायची की आपली पापं नष्ट होणार आहेत, पुन्हा 8-10 महिने असं करायचं नाही आपल्याला. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे उत्तम उदाहरण आहे जसे महर्षी वाल्मिकींची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कितीही मोठा पापी असला तर जो मला अनन्य भक्तीने माझ्या भक्ती मार्गाला लागलेला असेल, मला शरण आला, तर मी त्याचं पण योगक्षेम चालवतो, त्याचं पण मी रक्षण करतो, असं तो एक प्रॉमिस देतो आहे 30व्या सूत्रामध्ये. आणि ह्याच्या पुढे तो डिक्लेअर करतो आहे. हिअर ऑनवर्ड्स ही इज डिक्लेअरिंग समथिंग. कृष्णाज डिक्लेरेशन. 31व्या सूत्रात काय म्हणतो आहे, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वशांतिम निगच्छति कौंतेय प्रतिजानाहि न मे भक्तः प्रणश्यति. संधी बघूया. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छति. शश्वत योग शांतिम. इथे तकारस्य चकार झालेला आहे, शुत्व संधी झाला आहे, आणि शकाराचा एक मिनिट शकाराचा छकार झालेला आहे, त्यामुळे छत्व संधी झाला इथे. त्यामुळे शुत्व आणि छत्व असे 2 संधी झालेत. शश्वत योग शांतिम. कौंतेय प्रतिजानाहि जानीहि न मे भक्तः प्रणश्यते.
आणि अशा प्रकारचा जो ग्रेटेस्ट किंवा दुराचारी मनुष्य आहे तो जर भक्ती मार्गाला लागला तर काय होतं, त्याला आपण साधू म्हणून समजून घ्यायचा. आणि तो क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो त्या मार्गावर भक्ती मार्गावर चालत चालत तो लगेच किंवा थोड्याच कालावधीमध्ये तो धर्मात्मा बनून जातो. सह क्षिप्रम धर्मात्मा भवती शाश्वत शांती निगच्छती, म्हणजे त्याला शाश्वत अशी शांती त्याला प्राप्त होते. हे कौंतेय नमे भक्तः प्रणश्यति इति जानीहि. प्रतिजानीहि म्हणजे डिक्लेअर इट बोल्डली. Quickly, that durachari person becomes virtuous and attain to a lasting peace, shashwat shanti. So declare it boldly and widely that no devotee of mine is ever lost. म्हणजेच हे कौंतेय नमे भक्तः प्रणश्यति, माझ्या कुठल्याही भक्ताचा नाश होत नाही. मग तो मला पहिल्यापासूनच अनन्य साधारण भक्तिभाव मार्गावर असलेला किंवा नंतर भक्ती मार्गावर लागलेला किंवा माझ्यामध्ये विश्वास असलेला किंवा नसलेला किंवा अन्य देवतांची भक्ती करत असलेला असा कुठलाही माझा भक्त याचा कधीही नाश होत नाही. इति प्रतिजानीहि म्हणजे प्रतिजानीहि म्हणजे सभासु दृढम इदम उपदेशम करोतु, म्हणजे सभेमध्ये किंवा आपण म्हणू ना एक डिक्लेरेशन असतं, स्ट्रॉंगली आपण एक गोष्ट उद्घोषणा ज्याची करतो आपण, तसं प्रतिजानीहि म्हणजे तू अशी एक घोषणा करू शकतोस की मम मे न भक्तः प्रणश्यति, माझा कुठल्याही भक्ताचा नाश होत नाही, हे तू मोठ्याने डिक्लेअर करू शकतोस. पुढे म्हणतो आहे माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युः पापयोनयः स्त्रियो वेश्यास्तथा शूद्रास्तेपी यान्ति पराम गतिम. म्हणजे संधी बघूया आपण. माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपी विसर्गस्य उत्वगुणसंधी पूर्वरूप स्युः पापयोनयः स्त्रियः वैश्या, स्त्रियः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी वैश्याः तथा म्हणजे विसर्गस्य सकारः शूद्राः ते विसर्गस्य सकारः तेपि मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी पूर्वरूप यान्ति पराम गतिम. ऑल दोज हू टेक रेफ्युजी इन मी लेट देम बी, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे मला शरण येतात, व्हॉट एव्हर देअर बर्थ रेस जेंडर ऑर कास्ट, इवन दोज हुम सोसायटी स्कॉर्न्स, म्हणजे जी सोसायटी त्यांना पापी म्हणत असते अशा कुठल्याही माणसाला आय विल अटेंड द सुप्रीम डेस्टिनेशन फॉर हिम. अन्वय बघूया. ये पाप योनयः म्हणजे जे अतिशय पापी योनीमध्ये जन्माला आलेले आहेत किंवा ज्यांनी प्रचंड पाप केली आहेत असे ये पी ते सुद्धा स्त्रिय. आता स्त्रिय वेगळं का काढलेलं आहे, कारण पूर्वीच्या काळी स्त्रियांना असे विशेष अधिकार नव्हते, तर त्यामुळे स्त्री जरी असेल तरी आता मीराबाई हे एकच उदाहरण आहे की जी पतीच्या विरोधात जाऊन आणि जगाच्या विरोधात जाऊन, राधा मीरासारखी अशी फार तुरळक उदाहरणं किंवा तुम्हाला सापडतील की ज्या स्त्रिया भक्त होत असायच्या. आता ती परिस्थिती नाही. सो त्यामुळे स्त्रियांचा विशेष उल्लेख केलेला आहे. सो जरी कितीही मोठे पापी असले, स्त्रिया असल्या, वेश्या असल्या तरी सुद्धा, शूद्र असले, शूद्राः स्युः तेपि म्हणजे शूद्र असले तरी सुद्धा, ते सुद्धा माम व्यपाश्रित्य माझ्याकडे आश्रय घेऊन पराम गतिम यान्ति, त्यांना मोक्ष मिळतो किंवा त्यांची उत्कृष्ट गती त्यांना प्राप्त होते. सो 33-36 सूत्रामध्ये तो एक कन्क्लुजन सांगतो आहे की किम पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. संधी बघूया. किम पुनः ब्राह्मणाः विसर्गस्य रेफः, पुण्याः विसर्गस्य लोपः, भक्ताः विसर्गस्य लोपः, राजर्षयः विसर्गस्य सकारः, राजर्षयः तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. व्हॉट देन, म्हणजे अशा स्त्रिया असू देत, पापी माणसं असू देत, शूद्र असू देत, वेश्या असू देत, अशी लोक सुद्धा जर अनन्य भावाने मला शरण आली तर त्यांचा पण योगक्षेम मी चालवतो.
त्यांना सुद्धा मोक्ष मिळवून देतो. तर व्हॉट देन टू स्पीक अबाउट अ किंग्स अँड सेजस विथ मेरिटियस deeds. Therefore, having come to me this transient and joyless world, engage in devotion up to me. तो म्हणतो आहे की पुण्याः भक्ताः ब्राह्मणाः तथा राजर्षयः. म्हणजे पुण्य करणारी लोक, माझे भक्त जे आहेत ते, ब्राह्मण जे आहेत ते, किंवा राजर्षी जे आहेत ते सुद्धा पुनः किम, म्हणजे त्यांचं आता वेगळं काय सांगायचं आणखी, किंवा ते तर प्राप्त करणारच आहेत. जर शूद्र आणि पापी लोक सुद्धा प्राप्त करू शकतात मोक्ष, तर जे माझे भक्त आहेत, जे पुण्य करणारे लोक आहेत, जे राजर्षी आहेत, जे ब्राह्मण आहेत, ते तर मला प्राप्त करणारच आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा काय सांगायचं. तस्मात इमम अनित्यम असुखम लोकम, म्हणून या अनित्य असलेल्या असुखकारी अशा या लोकाला लोकम प्राप्य माम भजस्व, म्हणजे अशा या माझ्या भक्तीला प्राप्त करून तू माझ्यामध्ये शरण ये, या माझं भजन तू कर, असं तो एक कन्क्ल्युजन सांगतो आहे, उपदेश देतो आहे शेवटच्या 2 सूत्रांमध्ये. शेवटच्या सूत्रात 34 तो म्हणतो आहे, मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. मनमनाः भव विसर्गस्य लोपः, मद्भक्तः मद्याजी विसर्गस्य उत्वगुणसन्धि, माम नमस्कुरु, माम एव एष्यसि, माम एव मध्ये वर्णमेलन आहे आणि एव एष्यसि मध्ये वृद्धी संधी आहे. युक्त्वा एव मध्ये वृद्धी संधी आहे. एव मम मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. ओके, सो तो काय म्हणतो आहे की एंगेज युअर इन माइंड इन मी, बी माय डिवोटी, बी विथ मी ऑलवेज अँड गेट एस्टॅब्लिश इन माय कम्प्लीट ग्लोरियस ग्रेस. मनमना भव हो, मनमना मध्याजी मदभक्त भव, म्हणजे तुझं माइंड माझ्यामध्ये ठेव, तुझं मन माझ्याशी लिप्त ठेव. मदभक्त हो भव, म्हणजे तू माझा भक्त हो. मद्याजीही, माझ्यामध्येच तू राहा. मद्याजी भव, माम नमस्कुरु, मलाच नमस्कार किंवा माझ्यासमोर नतस्वस्तक हो. माम एव एष्यसि, एवम आत्मानं युक्त्वा मत्परायणः माम एव एष्यसि, म्हणजे अशा प्रकारे आत्म्याला युक्त करून माझ्याशी परायण किंवा माझ्याशी संलग्न होऊन तू माम एव एष्यसि, मलाच प्राप्त होशील. म्हणजे अशा भक्ती मार्गावर चालता चालता तू एक दिवस मीच होऊन जाशील किंवा मी तुझ्यामध्ये राहायला लागेन. अशी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. बरेचशी अवतारी पुरुष, चैतन्य महाप्रभू किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की ते स्वतःच देव स्वरूप होत जातात, भगवंत स्वरूप होऊन जातात. ओके, सो अशा प्रकारे आपण राजविद्या राजगुह्य योग ह्या अध्यायाचं इथे आपण समाप्ती करत आहोत. त्यांनी आपले अतिशय कॉन्फिडेन्शियल नॉलेज इथे सांगायचा प्रयत्न केला आहे की भक्तीचं महात्म्य सांगायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. स्टॉप शेअर करते. सो आपण 9व्या अध्यायाची सांगता करत आहोत आणि हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला कमेंट करणं फार आवश्यक आहे. सो व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून आम्हाला तुमचे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये आपण 10व्या अध्यायाची सुरुवात करू. तत्पर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.